नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं या ॲम्ब्युलन्समध्ये अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे शवपेटीमध्ये आणि आता ही ॲम्ब्युलन्स निघत आहे विद्या प्रतिष्ठान संकुलात जिथे अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाणार आहे। मोठी गर्दी आहे कार्यकर्त्यांची, राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता इथे जमलेला आहे आणि आपण बघतोय ही ॲम्ब्युलन्स आता विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या लाडक्या नेत्याचं, आपल्या लोकनेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जय पवार आपण बघतोय, काही मोजकी मंडळी या ॲम्ब्युलन्समध्ये आहे आणि जय पवार आपण आतमध्ये बघतोय कुटुंबीय अजित पवारांचं हे ॲम्ब्युलन्समध्ये आहे आणि आता ही शववाहिनी विद्या प्रतिष्ठान संकुल इथे जाणार आहे। जसं सकाळपासून आपण बघितलं याच मेडिकल कॉलेज बारामती मेडिकल कॉलेजमध्ये हे पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि आपण बघतोय गर्दी, मोठ्या संख्येनं गर्दी आहे। कार्यकर्ते या ॲम्ब्युलन्स सोबत आपण धावताना पाहायला मिळतात। पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त आहे कारण 1 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर आपल्याला हे सगळे कार्यकर्ते पाहायला मिळतात। गर्दी हे असंख्य लोक आहेत जे अजित पवारांवर प्रेम करायचे, अजित पवारांचा सहवास त्यांना लाभला, अजित पवारांसोबत त्यांनी काम केलं आणि त्यामुळे या बारामती मेडिकल कॉलेजमधून विद्या प्रतिष्ठान संकुल इथे ही ॲम्ब्युलन्स आपल्याला जाताना पाहायला मिळते आणि आपण बघितलं तर मोठ्या पोलीस चौक बंदोबस्तमध्ये ही ॲम्ब्युलन्स आता विद्या प्रतिष्ठान संकुल इथे अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते ठेवण्यात येत आहे। आपण बघतोय धावत त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे हे सर्व कार्यकर्ते मोठा जनसमुदाय आपण पाहतोय। अजित पवारांच्या गाडीच्या आजूबाजूला असा जनसमुदाय असणं हे चित्र बारामतीकरांसाठी नवं चित्र नाही, परंतु आजचा प्रवास हा दुर्दैवी प्रवास आहे। याआधी अनेकदा अनेक गाड्यांमधनं अजित पवार बारामतीकरांना अभिवादन करताना प्रचारासाठी, अन्य इतर कारणांसाठी, बारामतीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बारामतीभर फिरलेले आहेत। पण आजचा हा त्यांचा प्रवास शववाहिनीतनं होतोय, हा त्यांचा अखेरचा प्रवास आहे आणि आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी, त्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्याला अखेरचं वंदन करण्यासाठी बारामतीकरांची रस्त्यावरती दुतर्फा उसळलेली गर्दी आपण पाहतोय। अजितदादा हे कार्यकर्त्यांचे नेते होते, अजितदादा हे मातीतले नेते होते, अजितदादा हे अनेक अर्थानं लोकांचे नेते होते। हीच भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे कारण कुणाच्याही कामासाठी अजित पवारांनी मागे पुढे पाहिलं नाही, काळ वेळ पाहिली नाही। जे पोटात आहे तेच ओठांवरती आहे, हे अगदी मोजक्या नेत्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं। राजकारणात तर ते फार क्वचित पाहायला मिळतं, पण अजित पवारांनी कायमच आपला शब्द आणि आपली वेळ ही राजकारणात नेहमीच पाळली। अजितदादांना त्यांच्या स्पष्टवक्तेपदासाठी, स्पष्टवक्तेपणासाठी अनेकदा किंमतही चुकवावी लागली। अनवधानानं त्यांच्याकडनं काही वेगळी अशी वक्तव्ये सुद्धा बाहेर पडलेली होती, पण ते आपल्या वक्तव्यांवरती ठाम राहिले। जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या वक्तव्यांप्रती प्रायश्चित्त सुद्धा केलं, माफी मागितली। असा दिलदार मनाचा नेता होता। बारामती त्यांची जन्मभूमी होती, बारामती त्यांची कर्मभूमी होती, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासाठी कर्मभूमी होता, पण बारामतीशी असलेली त्यांची नाळ ही कायमच जोडलेली होती। बारामतीचा विकास, बारामतीची प्रगती आणि बारामती मॉडेलसारखं काहीतरी आपल्या राज्यात, देशात करून दाखवण्याची इच्छा, मनीषा ही कायमच त्यांनी मनात बाळगलेली होती आणि म्हणूनच बारामतीमधल्या प्रत्येक विकास कामासाठी अजित पवार कायमच आग्रही असायचे। शरद पवारांनी काही वेळापूर्वी एक निवेदन दिलं अजित पवारांच्या निधनासंदर्भात। त्यात त्यांनी सर्वांना उद्देशून हेच म्हटलं की हा एक अपघात होता, त्याचं राजकारण केलं जाऊ नये। अजित पवार यांच्या नावाचा जयघोष सगळे कार्यकर्ते करतात। अजित पवार अमर रहे, अजित पवार परत या, अशी एकच आर्तसाद बारामतीतला, राज्यभरातला अजित पवारांचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घालतोय। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवारांचे हे पार्थिव थोड्याच वेळात पोहोचेल। वेदांत, जर तुझ्यापर्यंत आवाज येत असेल तर हे अंतर साधारणतः किती आहे हॉस्पिटल पासून ते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानापर्यंतचं?
साधारणपणे 1 किलोमीटरचं हे अंतर आहे. मात्र या 1 किलोमीटरपर्यंत आपण बघतोय हे सर्व कार्यकर्ते त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पोलिसाचा चोख बंदोबस्त आहे, कारण या सगळ्या गर्दीतनं ते पार्थिव अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे पोलीससुद्धा या गर्दीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत. ही जी दृश्य आपण बघतोय ती बारामती मेडिकल कॉलेजची आहे, जिथे हे पार्थिव सकाळपासून इथे होतं आणि त्यानंतर आपण बघितलं कुटुंबीय हे पार्थिव अजितदादांचं घेऊन अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान संकुल इथे त्यांनी ठेवण्यात आलेलं आहे. आणि जसं आपण बघितलं खरं तर बारामतीला आज अजित पवारांच्या सभा होत्या, मात्र विश्वासात अजूनही या कार्यकर्त्यांना बसत नाहीये की आपण आपल्या आवडत्या नेत्याला, आपल्या लोकनेत्याला अजितदादांना शेवटचा निरोप देत आहोत. आणि त्यामुळे शोकाकुल हे सगळे कार्यकर्ते आहेत. आपण आधीसुद्धा काही जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण ज्या प्रकारे ही सगळी सकाळी घटना घडली आणि या घटनेनंतर आपण बघतोय राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते हे आपल्याला बारामतीमध्ये आलेले पाहायला मिळतात.